नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. इथे चहा घेत आहोत आणि चहासोबत आजकाल काय खाता होतं तर आहे खाकरा. यांनी 2-3 प्रकारचे खाकरे आणलेले आहेत, तेच आम्हाला आता चहासोबत आवडत आहे आणि तेच खाता होत आम्ही. कोणीतरी या कॅरीची डेप्थ आणि विड्थ विचारली होती, तर आता मी कसं सांगू, म्हणून आपले बोट असतात ना तिथपासून तर आपल्या कोणीपर्यंत याची डेप्थ आहे आणि तेवढीच याची विड्थ पण आहे. आणि ही माती आम्ही फ्लोरिंगवर टाकलेली होती, म्हणजे आतमधून खोल नाही येते इतकं जास्त. वरवर माती टाकून आम्ही झाडं लावले होते आणि खूप छान लागले. असं काही नाही की त्याचे म्हणजे वरवर लावलेले आहेत त्यात लागत नाहीत झाडं, छान लागतात, तुम्ही करून बघू शकता. एवढ्यात मी हे समर स्पेशल ड्रिंक बनवून ठेवते आहे आणि हे तुमच्या बॉडीचं टेम्परेचर कमी करतं. याचा खूप फायदा मला जाणवत आहे, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. एक बॉटल पाणी घेतलं, त्यामध्ये 1 चम्मच सब्जा सीड्स टाकले, त्यामध्ये 1 निंबू पिळून टाकलं आणि थोडं हिमालयन पिंक सॉल्ट टाकलं. त्याऐवजी तुम्ही साधं मीठ पण घेऊ शकता किंवा मग आपलं काळं मीठ असतं ते पण टाकू शकता आणि अशा प्रकारचं हे ड्रिंक तुम्ही रेडी करू शकता. याने तुमच्या बॉडीचं टेम्परेचर पण कमी होतं, म्हणजे तुम्हाला ऊन लागायची वगैरे शक्यता असली तर ती पण कमी होते. तुम्ही हे दिवसभर थोडं पीत राहा, त्याने तुमची बॉडी पण दिवसभर हायड्रेट राहणार. अशा प्रकारचे याचे फायदे आहेत. आणि आता अद्विक थोडा ड्रॉइंगमध्ये बिझी राहायला लागलेला आहे, तर छान वाटत आहे मला. हे स्क्रब इतकं वापरलं की याचं नावच निघून गेलेलं आहे. हे ओझोनचं डिटॅन स्क्रब आहे आणि मला स्किन थोडी रफ वाटत होती, म्हणून काही दिवस झाले मी स्क्रबिंग पण नव्हती केली. म्हणून म्हटलं चला आता स्क्रब करून घेते, थोडं जे डेड स्किन आहे ती काढून टाकते, म्हणून थोडा वेळ हातात स्क्रब घेतलं आणि थोडी मसाज करून घेतली. आता तुम्ही बघत असाल की फेशियल मी खूप कमी करते, पण मी स्किन केअर प्रॉपर करते ना, तर त्यांनी मला असं फेशियलची नीड वाटत नाही. म्हणून तुम्हाला म्हणत असते की मॉर्निंग आणि नाईट स्किन केअर रुटीन व्यवस्थित फॉलो करा, म्हणजे तुम्हाला बाकी गोष्टी करायची गरज पडणार नाही. जेवणामध्ये जिरा राईस आणि एग करी बनवली होती, आता त्याला खाऊन घेते आणि या ब्लॉगला इथेच एंड करते. बाय बाय, टेक केअर अँड लव्ह यू ऑल.